नमस्कार मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या मुलांकासाठी जॉब आणि बिझनेस यापैकी कुठला ऑप्शन चांगला राहू शकतो. मित्रांनो, जर तुमचा मुलांक 1 आहे, सूर्यग्रहाशी तुम्ही कनेक्टेड आहात, तर तुमच्या ह्या मुलांकानुसार तुमच्यासाठी बिझनेस हा तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ करण्यासाठी सगळ्यात फायदेशीर होऊ शकतो. जर तुमचा मुलांक 2 आहे म्हणजे चंद्रग्रहाशी कनेक्टेड आहे, तुमच्यासाठी जॉब हा जास्त प्रेफरेबल होऊ शकतो बिझनेसपेक्षा. जर तुमचा मुलांक 3 आहे म्हणजे तुम्ही गुरुग्रहाशी कनेक्टेड आहात, तर जॉब आणि बिझनेस दोन्ही ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. तर मित्रांनो, तुमचा मुलांक 4 आहे म्हणजे राहू ग्रहाशी तुम्ही कनेक्टेड आहात, तर तुमच्यासाठी बिझनेस हा ग्रोथ फॅक्टरसाठी खूप चांगला होऊ शकतो. तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता. जर तुमचा मुलांक 5 आहे, तर मुलांक 5 हा बुध ग्रहाशी कनेक्टेड आहे किंवा मर्कूशी कनेक्टेड आहे, तर या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा बिझनेस तुम्ही करत असाल तर तो योग्य पद्धतीने तुमच्यासाठी चालेल. काही लक्ष घेऊन करायला हवं, तर जॉब हा जास्त प्रेफरेबल राहू शकतो 5 नंबरसाठी. तुमचा जर मुलांक 6 आहे म्हणजे तुमचा शुक्र ग्रहाशी कनेक्टेड आहे नंबर, तर त्या ठिकाणी बिझनेस हा जास्त फायदेशीर राहू शकतो जॉबपेक्षा. मित्रांनो, जर तुमचा मुलांक 7 आहे, केतू ग्रहाशी तुमचा नंबर कनेक्टेड आहे, तर त्या ठिकाणी जॉब हाच जास्त प्रेफरेबल राहू शकतो बिझनेसपेक्षा. जर तुमचा मुलांक 8 आहे, शनी ग्रहाशी कनेक्टेड आहे, तर बिझनेस हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. सगळ्या नंबरमध्ये बिझनेससाठी जर कुठला पॉवरफुल नंबर असेल तर तो 8 नंबर आहे. खूप चांगल्या प्रकारे सक्सेस किंवा पैशाचा जो काही योग आहे ह्या नंबरकडे येतो. त्यानंतर तुमचा नंबर मुलांक जर 9 असेल तर तुमच्यासाठी बिझनेस हा प्रेफरेबल राहील. मात्र ह्या सगळ्या नंबरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ही मुलांकाबद्दल बोलतोय. मुलांक हा जास्त महत्त्वाचा असतो भाग्यांकापेक्षा. तुमच्या मुलांकाबरोबर जर तुमची भाग्यांकाची जोड असेल तरच तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता. हा डिफरन्स तुमचा बिझनेस आणि जॉब ह्यामध्ये राहू शकतो. त्यामुळे दोन्ही नंबर महत्त्वाचे आहेत. मात्र महत्त्वाचा आहे मुलांक, त्यानुसार तुम्ही एक डायरेक्शन ठरवू शकता. आणि भाग्यांकाची जोड त्याला कशी आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या बिझनेसची पुढची दिशा आहे ती दिशा ठरवू शकता. तुम्हाला अधिक माहिती मुलांक आणि भाग्यांकाच्या कॉम्बिनेशनबद्दल हवी असेल तर नक्की मेसेज करा. धन्यवाद.